नमस्कार, मी तृषाली चव्हाण. जनवार्ता बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुणे PMPLच्या चालकांची आरोग्य तपासणी निम्म्याहून जास्त. चालकांना आरोग्याचा त्रास असल्याचे डॉक्टर तोडकर यांनी सांगितले. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या 35 वर्षापुढील चालकांना हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब यांच्यासारख्या आजारांनी त्रासले असल्याचे तपासणी अंती आढळून आले आहे. त्यामध्ये जवळपास निम्मे चालक लठ्ठ असल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. PMPच्या वतीने जेटी ओबेसिटी सोल्युशन्स मार्फत 35 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या चालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये हिमोग्लोबिन, रक्तातील शर्करा, मेदाचे प्रमाण, BMI, रक्तदाब यांच्यासारख्या तपासण्या करण्यात आल्या, अशी माहिती सोल्युशनच्या संचालिका डॉक्टर जयश्री तोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आम्ही एकंदर 1670 ड्रायव्हरचं टेस्टिंग केलं. त्याच्यामधनं 1310 ड्रायव्हर होते की ज्यांचं हे कंप्लीट टेस्टिंग होऊ शकलं. हा जो अहवाल तयार केलेला आहे तो स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसमध्ये आम्ही ज्यांचं कंप्लीट झालं आहे असे 1310 ड्रायव्हर्सची संख्या घेतली. याचा जो एज ग्रुप होता तो 35च्या पुढचा होता. सर्व लोक 35 ते 55 या वयामधले होते. त्याच्यामधले 40 ते 50 या वयामधले 650 लोक होते. आणि ह्याचा जो अहवाल मिळालेला आहे त्याच्यामध्ये 20% लोकांना ओबेसिटीचा आजार दिसून आला. फॅट पर्सेंटेज जास्त असणाऱ्या लोकांची संख्या ही 38% होती. डायबिटीस लोकांना आहे पण त्यांना माहिती नव्हता, नव्याने आढळून आला, अशा लोकांची संख्या 29% होती. BP ज्यांना माहिती नाही आणि नव्याने आढळून आलं अशा लोकांची संख्या 18% होती. आणि ज्यांना मेटाबॉलिक एज हे रूटीनपेक्षा जास्त आहे, म्हणजे त्यांच्या नॉर्मल वयापेक्षा एजिंग प्रोसेस ज्यांच्या अंगामध्ये फास्ट आहे अशा लोकांची संख्या 37% होती. आणि हे सगळेचे सगळे रिपोर्ट्स जे आहेत हे अत्यंत शॉकिंग आहेत. आणि याचा अर्थ त्या वयामध्ये त्या लोकांना आपल्याला हे आजार आहेत याची अजिबात कल्पना नव्हती. सुदैवाने आम्ही जेव्हा हे रिपोर्ट्स केले त्यावेळेला आणि त्यांना पुढे रिपोर्ट्स दिले त्याच्यामधनं त्यांच्यामध्ये एक सिरियसनेस, स्वतःच्या हेल्थबद्दलचा जागृत झाला आणि त्यातनं आम्ही त्यांना पुढे ट्रीटमेंटपर्यंत नेऊ शकत आहोत. ही त्यातली एक चांगली गोष्ट म्हणायला पाहिजे. पुणे शहरात रात्री 1:30 पर्यंत हॉटेल चालू राहण्यासाठी परवानगी द्यावी, मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. पुणे शहरात तब्बल 7000 बेकायदा हॉटेल आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. मात्र प्रामाणिकपणे हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांना पोलीस, अन्न व औषध प्रशासनाचा त्रास सहन करावा लागतो. पोलिसांच्या परवानग्या मिळवण्यासाठी तब्बल 6 महिने फेरफटका मारावा लागतो, असा आरोप करीत पुणेकर रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. पुणे शहरातील हॉटेल्स रात्री 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार सुरू असल्याचेही सांगण्यात आलं. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार, उपाध्यक्ष सदाशिव सेलिंगन, जया शेट्टी, संजित लांबा यांच्यासह हॉटेल व्यावसायिक यावेळी उपस्थित होते. हॉटेल एक सुद्धा ह्या काळामध्ये 10-15 वर्षामध्ये एक सुद्धा हॉटेल बंद झालं असं पण आम्हाला त्याचं काही माहिती नाही आहे. आणि आम्ही हे पाहिलं आहे की कुठलंही हॉटेल जे चालू झाले इलिगल ते आज तगायत बंद झालेलं नाही आहे. सगळे हॉटेल चालू आहेत. गव्हर्नमेंटचं रेव्हेन्यू भरत आहेत. आम्ही लाखो रुपये टॅक्स भरतो आहे. गव्हर्नमेंटचा एक्साईज टॅक्स भरतो, सर्व्हिस टॅक्स भरतो, व्हॅट भरतो, इन्कम टॅक्स भरतो, टर्नओव्हर टॅक्स भरतो. पण हे जे त्यांच्याशी कॉम्पीट करता येत नाहीये ना, आणि त्यांच्यामुळे कॉम्पीट करता येत नाही ते. आणि ते जे क्वालिटी वापरतात, ते जे इन्ग्रेडियंट्स वापरतात त्याला काही चेक नाही आहे. ते त्यांचं इन्ग्रेडियंट्स एकदम लो क्वालिटीचं वापरतात, त्यामुळे कमी रेटमध्ये माल विकतात. त्यांना कुठलाही टॅक्स भरायचा नाही आहे, त्यामुळे ते 30%. एक गोष्ट अशी की हे सगळे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, पुढची दिशा काय असणार आमची? काय नाही, आमची दिशा आहे की आम्ही आत्तापर्यंत आम्ही काय केलं, प्रत्येक गोष्ट आम्ही हायकोर्टात जाऊन ते आमच्या बाजूने निकाल लावून घेतलेला आहे. आणि गव्हर्नमेंटने कोर्टामध्ये सुद्धा सांगितलं की आम्ही याच्यावर ॲक्शन घेऊ, पण आज तगायत काय ॲक्शन घेतलं नाही आहे. तसंच हॉकरच्या संदर्भात सुद्धा कोर्टाने निर्णय देऊन आज 7-8 वर्ष झाले, पण कुठल्याही हॉकरवर त्यांनी काही आत्तापर्यंत कारवाई केलेलं माहीत नाही. कारवाई होती महिन्यातनं एकदा किंवा 6 महिन्यातनं एकदा होती, मग पॉलिटिकल इंटरफरन्स होतं, ते कारवाई बंद होती. म्हणजे शेवटी आम्ही हायकोर्टाने निकाल देऊन सुद्धा हे
ह्याच्यावर काय ॲक्शन घेतलं जात नाही आणि सर्रास आणि दिवसेंदिवस ते वाढत चालले. कमी झालं असं नाही आहे, दिवसेंदिवस हा व्यवसाय वाढत चालला. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट संस्थेचा पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. देशातील बँकिंग क्षेत्रात आगामी 2 वर्षात महत्त्वपूर्ण बदल होणार असून सार्वजनिक क्षेत्रात बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट यांचा 11व्या पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार डॉक्टर अरविंद सुब्रमण्यन, संचालक डॉक्टर अभिचिंतन भट्टाचार्य यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. सुमित गुप्ता, तन्मय अभिजित, गणेश नारायण आणि तरुण गांधी यांना सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आलं. Well, the guys give it all in the 2-year degree. Well, I think that Arvind has said so much that I agree with. That I'll just spend a few minutes echoing some of what he said. He said India is full of opportunities, and clearly it is. The banking sector is going to undergo great change in the next few years. We're going to have a whole set of new institutions, payment banks, small finance banks. We're going to have possibly a postal bank. A lot of new institutions, but the existing institutions are going to change tremendously. The public sector bank is going to be a tremendous change agent going forward. And within these banks, there are so many different opportunities that are going to arise. For example, the derivatives markets are going to become much more vibrant in India. Information technology used by the banks, by the correspondents. Please remember is to challenge yourself continuously to get outside your comfort zone. Right? We want to willing to find a comfortable job and then One is there is a mandate for change. There's a political mandate for economic change, and also the international environment is relatively benign towards India. We're an oil importing country. Oil prices are down. That gives us a lot of room. But also, in a deeper sense, I think if you look around the world, India is one of the few bright spots in the world. Europe is kind of in depression. Japan has been in depression for 20 years. Brazil, the other emerging market countries, even China is slowing down. That's why, if you look at the cover of the economic survey, it's a graph of, Indian growth rates overtaking Chinese growth rates. So, of course, that was helped a little by the statistical office. But anyway, why not use something that is going to help you make a point in any case? So this is a rare moment in history, and I want to use this to look back a little bit about the Indian economy and what I call absolutely, it's a unique development model, and I call this the so. शैला गोरे यांनी रेखाटलेल्या महिलांवरील चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कला दालनात भरविण्यात आले आहे. शैला गोरे यांनी आपल्या चित्रातून साकारलेले स्त्रींच्या अंतर्मनातील विविध रूपे, त्यांच्या सोबतालची परिस्थिती याविषयीचे चित्रप्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आलं होतं. प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते राजन भिसे आणि गायिका सावनी सेंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. स्त्रियांच्या वास्तववादी चित्र, कला शैलीवरील प्रभुत्व
आणि रंगछटा या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या। प्रदर्शनाला पुणेकर रसिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला। महात्मा ज्योतिराव फुले प्रतिष्ठानच्या वतीने सत्यशोधक कॉम्रेड शरद पाटील त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले। कॉम्रेड शरद पाटील यांच्यासारख्या विचारवंतांचा विसर पडल्यानेच पुरोगामी चळवळीचे नुकसान होत आहे। समाजात चळवळीत काम करणाऱ्या महापुरुषांचे विचार सांगण्याचे महत्त्वाचे काम करण्यात आले पाहिजे, असे मत विचारवंत डॉक्टर साळुंखे यांनी व्यक्त केलं। महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठान आणि पुरोगामी सत्यशोधक त्रैमासिक तर्फे कॉम्रेड शरद पाटील विशेषांकांचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबा आढाव, रमेश चव्हाण उपस्थित होते। ज्यांनी बहुजन समाजाच्या कल्याणाकरिता आयुष्य खर्ची घातले त्यांचीच आठवण समाज ठेवत नाही। विरोधक ते खरे मानून समाज व्यक्तीचा गौरव करण्याऐवजी त्यांची प्रतिमा भंजन करीत आला, अशी खंत साळुंखे यांनी व्यक्त केली। यावेळी डॉक्टर बाबा आढाव यांनी कॉम्रेड शरद पाटील यांच्यासोबत काम केलेल्या आठवणींना उजाळा दिला। जयंतीच्या काळाच्या आसपासचा दिवस आहे म्हणून प्रारंभी मी महात्मा फुले यांची जयंती उद्या आहे, त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। सामान्यतः भारतीय संस्कृतीच्या इतिहासात असं दिसतं की एखादा पुरुष खूप परिवर्तनवादी, पुरोगामी, नव्या मूल्यांवर आधारलेली भूमिका घेत असला तरी देखील स्त्रिया बाकीच्या सर्व गोष्टी त्याला साथ देत असल्या तरी परंपरेच्या विरोधात जाण्याच्या बाबतीत मात्र नवऱ्यावरच्या प्रेमापोटीच त्याच्यावर काही संकट येऊ नये या भावनेनं परंपरेला चिकटून राहतात आणि परंपरेच्या विरोधात नवऱ्याला त्या मुद्द्यावर साथ द्यायला तयार होत नाही। सावित्रीबाई फुले हा भारताच्या इतिहासातला एक अतिशय दुर्मिळ असा अपवाद आहे। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। गोखले इन्स्टिट्यूटमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राजन यांचे बँकिंग क्षेत्रावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। आगामी काळात बँकिंग क्षेत्रात माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर मोठा वाढणार आहे। आजच्या विद्यार्थ्यांनी सेवा क्षेत्राकडेही लक्ष पुरवावे, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं। गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स संस्थेच्या वतीने वार्षिक दीक्षांत समारोह आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते।
यावेळी डॉक्टर राजीव कुमार यांच्यासह संस्थेचे संचालक आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. काही विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आलं. विकसनशील देशापासून सुरू झालेला भारताचा प्रवास आता मध्य आर्थिक उत्पन्न असणाऱ्या देशांच्या रांगेत बसण्यापर्यंत पोहोचला आहे. ही वाटचाल देशाला आर्थिक प्रगतीकडे नेणारी असल्याचं मत यावेळी राजन यांनी केलं. As well as your teachers who've spent a long time trying to give up their best despite the limited numbers. I think we're all, I think someone said, no man's an island, no woman's an island. We all benefit from the communities we live in. And of course, I was greatly taken by the number of women graduating, not just women as a proportion of the class, but also women taking all the prizes. I think the guys did okay, but women dominated, so congratulations. Now, you're clearly embarking on a new life. SM जोशी सभागृहात दिलीप कुमार यांच्या स्मृती प्रित्यर्थ हिट्स ऑफ दिलीप कुमार यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. SM जोशी सभागृहात दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा देत हिट्स ऑफ दिलीप कुमार कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आलं. दिलीप कुमार यांच्या गाण्यांच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. गाण्यांची मैफल रंगली असताना पुणेकरांनी त्यात दाद दिली. सुवर्ण काळातील त्यांच्या चित्रपटातील अजरामर गीत यावेळी सादर करण्यात आली. आरती आठले, स्वाती शहा, अभिजात भिडे, प्रसाद कुलकर्णी या गायकांनी सदाबहार गीतं म्हटली. या गाण्यांच्या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. ये कौन हंसता है फूलों में छुपकर, बाहर बेचैन है किसकी धुन पर. ये कौन हंसता है फूलों में छुपकर, बाहर बेचैन है किसकी धुन पर. कहीं गुनगुन जैसे नाचे ज़मीं, सुहाना सफर और ये मौसम हसीन. हमें डर है हमको न जाए कहीं, सुहाना सफर और ये मौसम हसीन. याबरोबरच जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.